पहिला एपिसोड आमचा मराठीवरच होता. मराठी लोकांचं मराठी याच्यावरच एपिसोड होता. एका तृतीयपंथींनी मला हाक मारली, अरे तू छान व्हिडिओ केलास वगैरे. म्हटलं मला सगळं आवडलं, पण मला एक गोष्ट नाही आवडली. म्हटलं काय? तर त्या म्हणलं की त्या व्हिडिओमध्ये एक असं दृश्य आहे की कोणतरी तुला हात लावतं आणि तू थोडंसं असं करतं. आणि अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, लोक फक्त आणि फक्त क्रिटिसाईज करायला आपल्या मराठीत पुढे येतात, मराठी माणसाला किंवा मराठी कलाकारांना. पण मी अशी कमेंट बघत नाही की अरे ठीक आहे तू प्रयत्न केलास. एक कमेंट नाही, मला वाईट वाटतं जे कोणी कमेंट करताना. माझी म्हणजे ही मराठीची सगळ्यात मोठी हार आहे. नमस्कार. लोकमानसाचा महाउत्सव, पुण्याचा गणेशोत्सव पर्व दुसरे. आजच्या भागात आपण आमच्या एका अशा तरुण मित्राला भेटणार आहोत की ज्यांनी बालपणी खूप संघर्ष केला आणि त्या संघर्षावर मात करण्यासाठीच लोकांना हसवता हसवता थोडा बारीक चिमटा काढत राहिला. या माध्यमातनं प्रसिद्ध यूट्यूबर झाला आणि आज त्याच्या वेगवेगळ्या 3 प्लॅटफॉर्म्सला मिळून 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. असा एक डोक्यात किडा घेऊन वैचारिक किडा, मराठी किडा, खादाडी किडा असे 3 प्लॅटफॉर्म ज्यांनी निर्माण केले त्या सूरज खटावकरला आज आपण भेटणार आहोत. सूरज नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे या संवाद मालिकेमध्ये. पुनीतदादा बालन यांनी मागच्या वर्षीपासून हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. गणपती उत्सवाशी संबंधित जे वेगवेगळे घटक आहेत त्यांच्याशी गप्पा मारायच्या संवाद मालिका आहे. आम्ही गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, ढोलताशा पथकाचे अध्यक्ष, नंतर शिवकालीन शस्त्र शिकवणारे माणसं, गॅसबत्तीवाले, सनई चौघडा, बँडवाले, असं वेगवेगळ्या मंडळींशी संवाद साधतोय. यूट्यूबर्सशी पण आम्ही गप्पा मारतो आहे. धन्यवाद. त्यामुळे तुझं स्वागत. तू खूप लाडका आहेस मित्र आमचा. आम्ही वेगवेगळ्या तुझ्या प्लॅटफॉर्म्सवरनं वेगवेगळे किडे बघत असतो. पण मला खूप आवडलं ते म्हणजे तू मराठी किडा हे टायटल घेतलंय. तर तुझ्या व्हिडिओजबद्दल आणि या सगळ्या कन्सेप्टबद्दल, संकल्पनांबद्दल तर बोलूच, पण आम्हाला तुझ्याबद्दल थोडं लहानपणापासून ऐकायला आवडेल की तुझी फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे. सामान्य घरातनंच येतो मी. एकतर मी अनेक ठिकाणी सांगितलं, आमच्या वडिलांची वडापावची गाडी आहे, आजही आहे. साधारण 40 वर्ष झाली. कुठे बरं? बाजीराव रोड तिकडे जगन्नाथ पान शॉप आहे, तिकडेच गाडी आहे आणि एकदम जुनी गाडी आहे. आणि माझ्या वडिलांनी माझं अर्थात शिक्षण पूर्ण मेडिकलच्या दारातली. अगदी 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 बरोबर. मग आता DK मेडिकल तिकडे नाही आहे, पण आमची गाडी आहे. सो तिथे बरीच जण पूर्वी, म्हणजे मला सांगायला अभिमान वाटतो, अगदी नाना पाटेकर, लता मंगेशकरांपर्यंत आमच्या वडापावाची चव पोहोचली होती. आणि त्यांनीच आमचं शिक्षण हे सगळं पूर्ण केलं. अर्थात काय एक ॲव्हरेज मुलगा असल्यामुळे शिक्षणात काय वेगळं सांगायला नको किती रस असेल मला. सो असंच करत करत अर्थात सामान्य घरातली मुलं 10वी नंतर कुठेतरी जॉब करतात किंवा थोडंसं असं म्हणतो आपण की थोडं शिकायला मिळेल वगैरे म्हणून ते जॉब करतात. तर तसंच मी जॉब वगैरे करत होतो. BCom केलं. हे करता करता टॅलीचा एक कोर्स केला. मग मी अकाउंटंट झालो काही ठिकाणी. आणि सडनली काहीतरी असं घडलं आयुष्यामध्ये की मी शाळेचा टीचर झालो, स्पोर्ट टीचर झालो. आणि ते करत असताना माझ्या मित्रांनी मला विचारलं की तू छान बोलतोस, तर माझ्याकडे यूट्यूबवर चॅनल उघडायचं आहे. मला माहीत नव्हतं यूट्यूबवर चॅनल वगैरे असतं आणि चॅनल उघडायचं म्हणजे काय करायचं. त्यांनी सगळं मला पार्श्वभूमी सांगितली नक्की काय असतं, मग इथनं पैसा कसा जनरेट होतो. अर्थात ठरवून आम्ही तेव्हा त्याची वेबसाईट डेव्हलपमेंटची कंपनी होती, जस्ट त्यांनी सुद्धा सुरू केली होती. तर तो म्हटला मला साईड बाय साईड हे पण सुरू करायचं आहे. तेव्हा आमचं असं ठरलेलं की 1-1.5 वर्ष जर का हे सगळं प्रकरण चाललं आणि याचा जर का ब्रँड होऊ शकत असेल, फक्त यूट्यूब म्हणून नाही तर पुढे जाऊन काहीतरी मोठं होऊ शकत असेल, तर आपण विचार करू. 1.5 वर्षामध्ये मायबाप प्रेक्षक जे आहेत त्यांनी खरंच म्हणजे अनएक्सपेक्टेड प्रेम केलं. आणि त्याच्यानंतर मग अजूनही गाडी चालूच आहे. आता साधारण 8वं वर्ष आहे हे. आम्ही परवाच काही आठवड्याभरापूर्वीच आमचा वाढदिवस साजरा केला. वा वा. तो या सगळ्याची सुरुवात अशी झाली. पण मग हे टायटल, हे शीर्षक मराठी किडा हे कुठून आलं? खरं तर आम्ही मराठी कट्टा इथपर्यंत पोचलो होतो. बरं. बरीच नावं येत होती.
आणि मराठी कट्ट्यापर्यंत पोहोचलो होतो. पण ते माझा कट्टा जे आहे एक फेमस सेगमेंट आहे ABPचा, आणि मग आम्हाला असं झालं की नको, मग ते लोक असं समजतील की त्यांचंच काहीतरी आहे किंवा असं काहीतरी. सो कट्टा माझा मराठी कट्टा इथपर्यंत पोहोचलो, तर त्याच्यात जवळपास जाणारं किडा आहे नाव आम्हाला सुचलं. कारण की बऱ्याचदा लोकांमध्ये खूप किडे असतात, कोणामध्ये रहमानी किडे असतात, कोणामध्ये वेगळे किडे असतात. सो अल्टिमेटली जो माझा पार्टनर आहे प्रशांत, त्याला खरंच मराठीचा किडा आहे. म्हणजे इतका मराठीचा किडा आहे की आम्हाला भाषा समजत नाही. त्याच्या लॅपटॉपवर, त्याच्या PC वर, इव्हन ATMमध्ये जाताना सुद्धा तो मराठीचाच वापर करतो. सो इतका म्हणजे ते जे राग आहे की मराठी लोक वापरत नाही याचा त्याच्याकडे ते इतकं आहे की तो फक्त मराठीतच सगळं वापरतो. मी एक 50-50% काही ठिकाणी मी इंग्रजीचा वापर करतो, पण तो अजिबातच नाही करत. सो तिथनं तो आपल्यामध्ये कसला किडा आहे, तर आपल्यामध्ये भाषेचा किडा आहे आपल्या. कारण आम्ही दोघंही, तो मुंबईमध्ये शिकलो, मी भावे हायस्कूलमध्ये शिकलोय. सो त्यामुळे तो मराठीचा किडा म्हणून मराठी किडा असं नाव. पण या सगळ्याची सुरुवात केली, पहिला एपिसोड कुठला गेला? पहिला एपिसोड आमचा मराठीवरच होता. मराठी लोकांचं मराठी याच्यावरच एपिसोड होता. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक गोष्ट करून बघितली होती की सगळ्यांना ABCD म्हणायला लावलं, सगळ्यांना झेडपर्यंत ते पाठ होतं. नंतर क म्हणायला लावलं, क म्हणायला लावलं. सो ते कुणालाच येईना पूर्ण. पण एवढ्या सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर एका लहान मुलांनी 5वी-6वीतल्या मुलांनी पूर्ण ती मुळाक्षरं बाराखडी पूर्ण म्हणून दाखवले. तसंच ॲक्च्युली म्हणजे भल्या लोकांना जे मराठी शाळेत शिकलेत त्यांना सुद्धा ते पूर्ण माहीत नाही आहेत आपली मुळाक्षरं किंवा काही. तेव्हा तो एपिसोड त्याच्याने सुरू झाला आणि तो व्हिडिओ लकीली त्या काळात खूप चालला. म्हणजे 2-3 हजार व्ह्यूज असायचे तेव्हा सुरुवातीला. आता सगळ्यांचेच लाखात आणि 10 लाखात असतात, पण तेव्हा ती खूप मोठी अचिव्हमेंट असायची. मग त्यानंतर वेगळे विषय काही मैत्रीशी रिलेटेड किंवा असे घेतले, आणि हे करता करता कळलं की लोकांना कुठले विषय आवडत आहेत. मराठी किडा करता मग नंतर वैचारिक किडा प्लॅटफॉर्म वेगळा काढला. हो, वैचारिक किडा काढण्याचं कारण असं झालं, आम्ही एक शूट केलं होतं मराठी किड्याचंच, आणि त्याच्यामध्ये एका मुलाने त्याच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगितलेलं, जे खूपच व्हायरल झालं. तो माझा शाळेतलाच मित्र होता लकीली. आणि लॉकडाऊनचे दिवस होते, आम्हाला बाहेर जाऊन कोणाचंही शूट करता येत नव्हतं. सो थोडंसं ठरवून आपल्या ओळखीची लोक बघून त्यांची मतं घ्यावीत असं ठरलं. त्याचा व्हिडिओ खूप व्हायरल झाल्यानंतर आम्हाला असं यायला लागलं की आम्हाला पण बोलायचं आहे. मग लक्षात आलं लोकांना फक्त एंटरटेनमेंट नको आहे, तर त्यातनं व्हॅल्यू पण हवी. मग म्हणून वैचारिक किडाचं सगळं प्रकरण सुरू झालं. मला आठवतं माझ्याच सोसायटीच्या गच्चीमध्ये आम्ही वैचारिक किडाचं पहिलं शूट केलं होतं, जे तुम्हाला फेसबुकवर गेलात वैचारिक किडाच्या किंवा मराठी किडाच्या तर ते अजून पण दिसेल. आणि ते सुद्धा चाललं. मग अजून त्याचाच एक व्हिडिओ केला, तो दुसरा पण झाला. मग त्यानंतर असं ठरलं की आपण ज्यांना बोलायचं आहे, म्हणजे एक प्लॅटफॉर्म आपण असा तयार करू की ज्याच्यामध्ये रस्त्यावरचा भिकारी ते कुठला तरी मोठा बिझनेसमन, ते आमदार खासदारापासून सगळे येऊ शकतात. आणि लकील खरंच सगळ्या प्रकारची लोकं आमच्या वैचारिक किडावर आलेली आहेत, ज्यांना कुठलाही स्टेटस नाही आहे किंवा कोण फार ओळखत नाही असेही आलेत, आणि ज्यांना इतका मोठा स्टेटस आहे की ज्यांना मोठमोठ्या चॅनल्सवर बोलवलं जातं ते सुद्धा येऊन गेलेले आहेत. सो असा एक प्लॅटफॉर्म हवा होता की सामान्य माणसांचा असामान्य प्लॅटफॉर्म असा आम्हाला तो तयार करायचा होता. सो त्यांनी यायचं आणि त्यांचे विषय मांडायचे. याच्यामध्ये आता दिग्गजांपैकी कोण कोण येऊन गेलेले आतापर्यंत? सगळीच मोठी नावं सांगायची झाली तर महेश मांजरेकर अगदीच आत्ता काही दिवसांपूर्वी येऊन गेले. त्याच्यानंतर सैराटचे जे दिग्दर्शक आहेत नागराज मंजुळे ते येऊन गेलेत. मराठीतले बऱ्यापैकी मोठमोठी नावं येऊन गेली आहेत. शिवाय पुनीतदादा बालन मराठी किडावर आले होते. काही लोक वैचारिक किडावर येतात, काही लोक मराठी किडावर येतात. सो वैचारिक किडावर अगदी आत्ता रावेतकर आपले बिल्डर्स आहेत ते सुद्धा येऊन गेले होते. सो पुण्यातले चितळे, इंद्रनील चितळे, तो माझा एक चांगला मित्र आहे, तो सुद्धा आला होता. सो तिथे खूप प्रकारची लोकं आली आहेत. आणि अगदी आत्ता स्मिताताई वाघसुद्धा आल्या होत्या, ज्या आत्ता जळगावच्या खासदार झाल्यात. आणि अगदीच काही नावं अशी सांगायची झाली वैचारिक किडाची, जी वैचारिक किडावर आली होती आणि आता त्यांचं स्वतःचं स्वतंत्र चॅनल आहे. त्याच्यामध्ये एक सौरभ भोसले आहे किंवा संतोष पंडित जे रस्त्यांवरचा व्हिडिओ करतात. सो ते सुद्धा वैचारिक किडावर सुरुवातीला खूप त्यांनी व्हिडिओ दिलेले आहेत या सगळ्यांनी. वा ही वाटचाल सुरू होती. याच्यामधलं सुरुवातीला तर तुमची टीम छोटी असेल, 2 जण होतो, मी आणि प्रशांत. तू आणि मित्र तुझा प्रशांत. हळूहळू टीम वाढत गेली. पण कोण कुठलं काम करतं, म्हणजे कोण याच्यातलं काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे? म्हणजे कंटेंटचं कोण करतं, प्रेझेंटेशनचं कोण करतं, एडिटिंगचं कोण करतं? आता किती जणांची टीम? एक साधारण 22 ते 25 जणांची टीम आहे.
आणि त्याच्यामध्ये अगदी बायफर्केशन करायचं झालं तर काही लोक प्री प्रोडक्शनचं काम करतात, कंटेंट डिझाईन करणं, पुढचं इन फ्युचर काय टाईपचा कंटेंट करायचं आहे त्याच्यावर काम करणं, असं कंटेंटवर काम करतात. काही जण पोस्ट प्रोडक्शनवर करतात, एडिटिंग वगैरे. सो याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं आहे की आमची जी टीम आहे ते आमच्यामध्ये अशी सॅग्रिगेट केली की तो प्रशांत जो आहे तो सगळं एक्झिक्युशन बघतो आणि मी जे बाहेर कोणाशी डील करणं असेल किंवा शूट करणं असेल हे सगळं माझ्याकडे असतं, किंवा कंटेंट डिसाईड करणं असेल. सो बेसिकली ऑफिसमध्ये जे महत्त्वाचं काम आहे, इन हाऊस काम जे सगळं आहे ते सगळं सांभाळण्याचं काम प्रशांत करतो आणि बाहेर हुंदडण्याचं काम जे आहे ते सगळं मी करतो. पण विषय कोण ठरवतं का सगळे मिळून ठरवता? विषय बऱ्यापैकी आत्ता जे माझ्याकडे आत्ता 100 विषय ऑलरेडी आमचे तयार आहेत, जे आम्ही 3 वर्षापूर्वीच काढलेत. अर्थात खूप जणांकडनं विषय येत असतात, काही कमेंट्समधनं येत असतात. फायनल कॉल मी आणि प्रशांत घेतो, कारण की बऱ्याचदा असं होतं की आत्ताचा कंटेंट काही वर्षांनी रिलेव्हंट असतो आणि काही वर्षांआधी करायला हवा होता तो आत्ता करून उपयोग नसतो. सो ते गिमिक थोडंसं समजायला लागतं आणि मग ते अल्टिमेट कॉल आम्हाला घ्यायला लागतो, कारण अर्थात कुठल्याच एम्प्लॉईला किंवा कुठल्याच व्यक्तीला 7-8 वर्षांचा एकदम अनुभव नाही, त्यामुळे त्याला असं वाटतं की हा व्हिडिओ चालेल. तो आयडिया खूप चांगली देतो, पण मुद्दा असा असतो की त्याला हे कळत नाही की आत्ता त्याचा रिलेव्हन्स आहे का नाही. सो आम्ही नवरात्रीत जसं वैशांचा व्हिडिओ केला होता, सो तो नवरात्रीत करणं हा खूप मोठा भाग होता. म्हणजे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी करणं, एका स्त्रीच्या इतका काय म्हणू आपण वैश्यांसारखा विषय घेणं त्याच्यामध्ये समाजाच्या दृष्टीने खूपच तो संवेदनशील विषय. म्हणजे एखाद्या स्त्रीसाठी तर सगळ्या आहे स्त्रियांसाठी, पण समाजासाठी पण खूप कळीचाच मुद्दा. म्हणजे तो वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत. त्याच्यामध्ये काही विषय असे असतात आपल्याला की प्रचंड दाद देऊन जातात, काही विषय असे असतात की आपल्याला अंतर्मुख व्हायला लावतात स्वतःला, काही विषय असं असतात की समाधान प्रचंड देतं. असे या कॅटेगरीमधले कुठले विषय आहेत? ॲप्रिसिएशन, प्रचंड मोठी दाद, आपल्याला समाधान, अंतर्मुख करायला लावले. तृतीयपंथींचा जेव्हा मी व्हिडिओ घेतला ना, त्याच्यानंतर अनेक जणांनी तो व्हिडिओ बघितला. मी काही कलाकारांची नावं आहेत ज्यांनी तो प्रचंड शेअर केला, ज्यांना मी कधी भेटलोही नव्हतो त्यांनी तो शेअर केला, माझं कौतुक केलं, काही लोकांनी फोन केला. त्याच्यामध्ये काही साधारण 6 महिने झाले असतील आणि त्या एका तृतीयपंथींनी मला हाक मारली, अरे तू छान व्हिडिओ केलास वगैरे. म्हणलं मला सगळं आवडलं, पण मला एक गोष्ट नाही आवडली. म्हणलं काय? तर त्या म्हणल्या की त्या व्हिडिओमध्ये एक असं दृश्य आहे की कोणतरी तुला हात लावतं आणि तू थोडंसं असं करतं. सो ते मला कुठेतरी हर्ट झालं की आम्ही काही वेगळ्या नाही आहोत तुमच्यापेक्षा, आम्ही तुम्हाला मिठी मारतो, आम्ही तुम्हाला धरतोय. आणि मी ते कॉन्शियसली केलंही नव्हतं, ते माझ्याकडनं सहज घडलं, पण मला तेव्हा रिअलाईज झालं. किंवा अगदी आम्ही जेव्हा महाराष्ट्र दौरा करत होतो, सोलापुरातला अत्यंत काय म्हणू वाह्यात मुलांपैकी किंवा टपोरी मुलांपैकी एक मुलगा होता आणि आम्ही त्याचा इंटरव्ह्यू वगैरे घेतला आणि मला वाटलं की हा काय करणार आहे आयुष्यामध्ये. म्हणजे असं असतात ना ते पेन्सिल पॅन्ट घालणारे, आणि अशा प्रकारचा तो मुलगा. आणि सहज आम्ही एका शूट झालं आणि त्याला म्हणलं, तोच म्हणलं की चहा घेऊ, कारण की पुणे सोडलं तर बाहेर सगळ्या ठिकाणी लोक चहा आणि खाल्ल्या पिल्ल्याशिवाय सोडत नाही. सो त्यांनी चहासाठी विचारलं, आम्ही चहा वगैरे घेतला त्यासोबत. आणि चहा पिता म्हणलं, दादा मला ना कधी कधी या शहराची काळजी वाटते. म्हणलं काय काळजी वाटते? म्हणलं जर का आमचा ना खर्रा फेमस आहे म्हणे, आमच्याकडे लोक किलोनी घेऊन जातात. म्हणलं मग जर का असंच चालू राहिलं ना तर आमच्या शहरातले रस्ते काही वर्षांनी फक्त लाल दिसायला लागतात. आणि इतक्या वात्रट मुलांनी हे सांगणं आणि त्यांनी हा विचार करणं, जो विचार माझ्या मनालाही शिवला नाही. बऱ्याचदा आपण असं म्हणतो ना, अरे मी काय उखडलं आयुष्यात, तेव्हा मी एकदम लहान होऊन गेलो की तो कसं बघतो या जगाकडे. मी जसं त्याच्याकडे बघतो तसं तो नाही आहे बेसिकली. आणि ह्या गोष्टी अंतर्मुख करून जातात, लोकच अंतर्मुख करून जातात बऱ्याचदा. वा 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 वा. अजून कोणते विषय किंवा अशा कोणाच्या मुलाखती ज्या खूप तुला स्वतःला भावल्या आहेत? अनेक दिग्गजांच्या मुलाखती तू घेतलेल्या आहेत. आता साधारण किती झाल्यात मुलाखती? साधारण एक 350 व्हिडिओज झालेत आणि मुलाखती साधारण 2000च्या वर लोकांच्या मी घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम मला कायमच आनंद देणारा अनुभव म्हणजे प्रवीण दादा असतो, प्रवीण तरडे. तर त्याच्यासोबत शूट करताना परिस्थिती अशी झालेली की तो खूप, कारण काय होतं माझं शूट थोडं मोठं असतं, त्यामुळे बऱ्याचदा मी शेवटी शूट करतो की यांचं सगळ्यांचं उद्या काही लोकांची 10-15 मिनिटांची कुठल्याही मूवीचं प्रमोशन असलं की त्यांचं मी होऊन देत असतो.
आणि सगळं झालं आणि प्रवीण दादा शेवटी असं म्हणलं, अरे आता नको, मला कंटाळा आला. आणि तो खरंच खूप मी बघत होतो 4 तास झालेत, तो कोणाला तरी इंटरव्ह्यू घेतो. तो म्हणलं आता नको. म्हणलं दादा मी आलो, तुला बोर झालं ना तर 10 मिनटात थांबू. आणि तो इंटरव्ह्यू साधारण 35 ते 40 मिनटं चालला. आणि सगळ्यात भारी म्हणजे इतक्या अनुभवी व्यक्तीने मला एकदाही जाणवू दिलं नाही आहे की मी कुठेतरी लहान आहे, तो मोठा आहे, त्याचे इतके चित्रपट आलेत. आणि तो व्हिडिओ काय वाजला आहे म्हणजे मला असं वाटतच नव्हतं की मी प्रवीण तरडे या माणसाचा इंटरव्ह्यू घेतो आहे. आणि असं वाटत होतं की शाळेतला कोणतरी मित्र आहे माझा आणि आम्ही असा गप्पा मारतो. तो इंटरव्ह्यू मी आज पण बघतो ना, मला असं वाटलं अरे काय. आणि त्याच्यानंतर मग तो व्हिडिओ खूप चालणं, त्याच्यानंतर स्नेहलताईचा त्याच्यावर रिप्लाय येणं. सो हे खूप इंटरेस्टिंग होतं. आता तर बऱ्याचपैकी मला त्यांच्या टीममधली बरीच लोकं माहिती आहेत. सो ते पण कधी कधी असा की तसा इंटरव्ह्यू आता नाही होऊ शकत, इतका मिश्किल. कारण की बाकीचे फक्त मूवीजबद्दल विचारतात, पण मी थोडं त्याच्या पर्सनल गोष्टींना आत घालत होतो. सो त्याला पण जरा मजा आली. सो हे पण अनुभव. आणि असे पण अनुभव येतात बऱ्याचदा की अर्ध्या हळकुंडांनी पिवळी झालेली लोकं असतात आपल्याकडे. नुकतंच परवा रील स्टार झाला असा पण माणूस असतो कोणतरी, आणि तो एकदम स्वतःला खूप भारी समजायला लागतो आणि त्याचेच वेगळे टँट्रम्स असतात. कारण की आमची टीम कंटेंट डिझाईन करताना काहीतरी विचार करते आणि त्याच्यामध्ये तो जर का काहीतरी वेगळंच सांगायला लागला तर तो एपिसोड नाही वर्कआउट होत. आत्ताच मी एका अशाच व्यक्तीचा घेतला इंटरव्ह्यू आणि मला त्याच्यामध्ये लक्षात आलं, सुरुवातीला शूट करताना घ्या असं, आणि नंतर काय तिला वाटलं, तिनं एकदम मोठ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. सो असं होत असतं. या व्हिडिओजमध्ये बऱ्याच वेळेला अशा ओळी 2-2 जोडलेल्या कविता असतात. काय तू रंगीत मी भोळा आमका. मला वाटतं आदिनाथ कोठारे आणि अमृताचा व्हिडिओ त्याच्यात त्या ओळी जोडल्या होत्या. ते कसं आयत्या वेळी सुचतं का? खरंच आयत्या वेळी सुचतं. कारण मी बऱ्याचदा रायमिंगमध्ये गप्पा मारत असतो आणि ॲक्च्युली आमच्या घरी माझ्या आईला, माझ्या मावशीला किंवा माझ्या बायकोला पण असं जेव्हा काहीतरी सांगायचं असेल थोडंसं, तर मी त्या रायमिंगचा वापर करतो. उदाहरणार्थ काय बरेच आहेत, काही गोष्टी मी नाही सांगू शकत इकडे. अगदीच ते माझ्या आणि बायकोमध्ये आहेत ते बरे. ठीक आहे. आणि ते इन्स्टिंक्ट माझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला असं सोडलं ना तर मी काही करतो, पण मला सांगितलं ना पाठांतर करून करायचं आहे. मला काही सिरियल्सच्या अडकायला, मला सिरियल्सच्या काही ऑफर्स होत्या आणि तिथे मी दिल्या पण ऑडिशन्स, पण मला ते लक्षात आलं की मला ते तसं नाही जमत आहे. मला जे आतून येतं आहे ते येतं आहे, जिथे वाहत्या पाण्यासारखं येतं आहे, पण कोणीतरी म्हणलं की अशा पद्धतीने कर, तर मला ते नाही होत. मग मी कदाचित स्वतःचा एखादा चित्रपट काढला तर तो व्यवस्थित बनेल, पण मी दुसऱ्याच्या चित्रपटात गेलो तर ते डायलॉग तसेच म्हणणं आणि तसं ती चौकट नाही. हां, मग कदाचित मला थोडं फ्रीडम दिलं तर होईल शक्य. तो प्रॉब्लेम आहे जरा, ते का सुचतं आणि सांगितल्यावर का नाही जमत हे मला अजूनही कळलं नाही. माझ्या केसांना आणि माझ्या आयुष्याला काही वळण नाही असं मला लक्षात आलं. ते जात असतात ते असंच जाता. वा. मराठी किडा, वैचारिक किडा वाटचाल चालू आहे. खादाडी किड्याचं कुठून आलं डोक्यात? खादाड किडे ॲक्च्युली फूड सध्या खूप बघितलं जातं आहे. मग ते रेसिपीतनं असू दे किंवा वेगवेगळे पदार्थ खाणं, आपण म्हणतो ते हेल्दी वगैरे राहणं, ते तसं काही कोणाला इंटरेस्ट नाही. सगळ्यांना जीभ हा असा एकमेव अवयव आहे आपल्या शरीरातला, जे तृप्त झालं की माणूस आनंदी असतो. आणि खादाड किडा सुचला त्याच्यामुळे. जसं वैचारिक किडा याच्यामुळे सुचलेला की माझा चेहरा सोडून आम्ही काय चालवू शकतो का, तसं खादाड किडा पण याचमुळे सुचला की आपण बाहेर जाऊन इंटरव्ह्यू घेतोय, बाहेर जाऊन काहीतरी असा प्रकार करू की ज्याच्यामुळे लोकांना भारी वाटेल की अरे इथे जाऊन खावं, तिथे जाऊन खावं. सो यातनं ते सुचलं. ॲक्सिडेंटली एका मित्राच्या वडिलांनी ती आयडिया दिली आणि ज्यांनी ती आयडिया दिली त्यांचाच मुलगा आमच्यासोबत आता अमोघ म्हणून आहे, तो खादाड किडा करतो. वा, अप्रतिम. हे सगळं करताना लोकांची दाद मिळते, असं काही अनुभव आला आहे का की आपला व्हिडिओ बघून कोणीतरी निराशेतला माणूस म्हणजे त्याला इन्स्पायर्ड झाला आहे तो किंवा मोटिवेट झाला आहे? 2 खूप वेगळे अनुभव होते. तामिणी गाव आहे, तिथे मी एकदा गेलो होतो आणि तिथे त्या मुलांनी मला आधी सुरुवातीला ओळखलं नाही. मी शाळेच्या ट्रिपसोबत गेलो होतो, तेव्हा मी शाळेत जॉब करत होतो आणि तिथे गेल्यावर त्यांनी मला ओळखलं थोड्या वेळी. तो 10 मिनटं बघत बसलो. म्हणलं काय आलं का बघतोस, अहो तुम्ही ते मराठी किडासारखे दिसता वगैरे. मी सांगितलं मीच वगैरे. आणि त्याच्यानंतर तो मला म्हणला, सर तुम्हाला माहीत नाही आहे तुमचं, कारण की त्या अख्ख्या गावामध्ये रेंज नाही आहे, तुम्हाला माहीत नाही आहे, इथे बाहेर बसस्टॉप आहे आणि साधारण 1 किलोमीटर बरोबर तिथे जाऊन मी तुमचे व्हिडिओ बघतो. सो ही एक खूप मोठी दाद होती. आणि मी
एक कॉलेज आहे खूप मोठं, पुण्यातलं नाव नाही घेत. तिथनं एक मुलगा बाहेर आला आणि डायरेक्ट माझे पाय धरले. म्हणलं काय रे, काय आलं? तर म्हणे दादा तुला माहीत नाही आहे, तू माझा जीव वाचवलास. म्हणलं का? म्हणे मी जीव द्यायला निघालो होतो, माझा ब्रेकअप झाला म्हणून, आणि त्याच दिवशी तुझा ब्रेकअपचा व्हिडिओ आलेला आणि मला कळलं खूप जणांच्या आयुष्यात हे आहे, मी खूप उगाच सिरियस घेत. हे सगळं ज्या वेळेला आपण म्हणतो ना की यश स्वीकारणं, पचवणं, या सगळ्या प्रोसेसमध्ये, या सगळ्या प्रक्रियेमध्ये जुने दिवस आठवतात तेव्हा काय वाटतं? आम्ही ऐकलंय की तू पेपरच्या लाईन्स पण टाकलेल्या आहेत. हो, मग थोडं त्या संघर्षाविषयी ऐकायला आवडेल. कारण का तुला सांगू का, दुसऱ्याला हसवणारा माणूस खूप त्यांनी भोगलेला असतं बऱ्याच वेळेला. तर ही चार्ली चॅप्लिन पासून परंपरा आहे किंवा अनेक लोक. ॲक्च्युली जे तुम्ही म्हणताय सूरज कसा घडलाय हे आम्हाला ऐकायला आवडेल. नाही, मी बाकीच्यांचं स्ट्रगल ऐकतो त्या मानाने माझं खरं तर मला स्ट्रगल छोटं वाटतं आणि मला असं वाटतं की मरेपर्यंत स्ट्रगल आहे. स्ट्रगल बदलतं पण ते थांबत नाही, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते चॅलेंजेस येत असतात. सो पेपर टाकला आहे मी, खरं आहे. जो आमच्याकडे आमच्या वडापावच्या गाडीवर जो कारागीर कामगार होता त्याच्याच हाताखाली मी पेपर टाकण्याचं काम केलं आहे. अर्थात मला तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता. मला माणसं वाचायला आणि पुस्तकं पण वाचायला, दोन्ही पण वाचायला खूप आवडतं आणि मला तो एक्सपिरियन्स घ्यायचा होता. आणि खरं सांगायचं तर मला पैसे हवे होते त्या काळात, कारण की मी वर्ष 18 असताना ठरवलं होतं की घरच्यांकडनं पैसे नाही मागायचे जोपर्यंत मला शिक्षणासाठी लागत नाही आहेत. पण मग शिक्षण सोडून मला कुठं कशासाठी पैसे लागायचे, तर पुण्यात बरीच नाटकं भरतात, कॉन्सर्ट्स असतात पुण्यामध्ये आणि ते बघायला मला प्रचंड आवडतात, मूवीज पण लागतात. सो ते बघण्यासाठी मला पैसे हवे होते आणि त्यासाठी एकच पर्याय होता, एकतर घरातली रद्दी विका, पण त्यातनं एवढे पैसे येत नव्हते, किंवा पेपर टाका, किंवा असं जे ज्यासाठी शिक्षणाची अशी काही अट नाही असं एखादं काम करा. सो म्हणून मी पेपर टाकले. काही महिने त्यातनं पैसे येत होते आणि मग मध्ये मध्ये जॉबला पण लागत होतो आणि काही ना काहीतरी चालू होतं. म्हणजे त्याच्यामागे एकच मोटिवेशन होतं की मला ज्या कलेत इंटरेस्ट आहे ती कला जास्तीत जास्त बघता यावी आणि याच्यासाठी मी ते न्यूजपेपर टाकायचो. भारी अनुभव होते, खूप जणांच्या शिव्या खाल्ल्या आणि त्याच्यामुळे तयार झालो एक. म्हणजे आता मला असं ते लोक आजकाल डिप्रेशनमध्ये जातात ना आजकालची, की खाली कमेंट वाचली आणि मला कसं तरी वाटलं की हेटर्स खूप वाढलेत माझे वगैरे. मला नाही वाटत तसं कारण पुण्यात राहून मी लोकांचे टोमणे खाल्ले तितके. आणि सदाशिव पेठेतच ना, सदाशिव पेठेत तर जन्म झाला, त्यामुळे म्हणजे मेजर टोमणे खाल्ले. म्हणजे असं एक टॅलेंटेड तिरकं बोलणं हेच तर आपलं BCG ट्रिपल पोलीस. एक्झॅक्टली. हां, आणि इव्हेंच्युअली मी पूर्वी त्यांना त्या लोकांना नावं ठेवायचो टोमणे मारणाऱ्यांना, पण मी पुणेकर आणि मी पण तेच करतो अल्टिमेटली. मी उगाच वाढत नाही कुठं. हां, म्हणजे मी पण तसं झालो इव्हेंच्युअली. म्हणजे मला पण टोमणे मारतो अनेकदा आणि मला ते घेता येतात. असं पुण्यात जन्मण्याचा तो एक खूप मोठा फायदाच आहे मला. असं काय आपल्याला एक जन्मजात असा कॉन्फिडन्स आहे, सुप्रीम काय अल्ट्रा प्रो मॅक्स, आणि त्यासाठी आवाज वाढवण्याची गरज नाही लागत पुणेकरांना. शांतता. हां, आणि अत्यंत काय म्हणायचं त्याला, निर्विकार चेहऱ्याने लोक ऍक्च्युली स्टेडियमच्या बाहेर टाकत असतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट ही आहे की मी हे पुण्यातच बघतो की 4 लोक बसलेत, तो टोमणा कुणाला मारायचा आहे त्यालाच बरोबर पोचतो, 3 लोकांना कळत पण नाही. हा, अगदी बरोबर त्याला कळतं की हा बाण आपल्यासाठीच सुटलेला आहे. ते आहे म्हणजे पुण्याचं. वा 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 वा. हे सगळं करत असताना तू आता म्हणलास की मी वाचतो पण खूप. काय वाचायला आवडतं तुला? कुठल्या भाषेतलं साहित्य वाचतो? मोस्टली मी सेल्फ हेल्पची पुस्तकं खूप वाचली आहेत आणि मला आता सेल्फ हेल्पमध्ये कुठलं पुस्तक खोटं बोलतं आणि खरं बोलतं एवढं लक्षात येतं. कादंबऱ्या मला खूप वाचायच्यात, पण मी हिस्टॉरिकल कादंबऱ्या खूप वाचल्या नाही आहेत. मी सुरुवात झाली होती माझी मृत्युंजयपासनं. वा, शिवाजी सावंत. हां, आणि 5वीत म्हणजे ते पुस्तक सोडावंसंच वाटत नव्हतं, इतकं सुंदर पुस्तक आहे ते. आणि नंतर इव्हेंच्युअली मी थोडंसं मराठी पुस्तकं, आत्ता परत मी मराठी पुस्तकांकडे आलो आहे. व्यक्तिवल्ली, सुधा मूर्तींची बरीच पुस्तकं ही वाचली, चेतन भगतची वाचली आणि मधल्या काळात सेल्फ हेल्पची काही मराठी काही इंग्रजी अशी सगळी वाचली. आत्ता मी परत मराठी पुस्तकांकडे येतो आहे. मी इंग्रजी पुस्तकं खूप वाचली आहेत कारण की मला थोडं ग्लोबल थॉट्स काय असतात लोकांचे हे समजून घ्यायचे होते आणि मला मनातून खूप असं वाटतं की त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर आणि आपली पुस्तकं वाचल्यानंतर आपल्याकडे जो ईज आहे विद्वत्तेमधला तो त्यांच्याही पुस्तकात नाही आहे. आणि मी त्यांची पुस्तकं वाचतो याच्यासाठी की आपल्या पुस्तकात इतकं सुंदर लिहिलेलं असताना सुद्धा आपली पुस्तकं का ग्लोबल जात नाही. सो पुस्तक वाचण्याचं म्हणजे ते व्यसन याच्यासाठी आहे की
पुस्तक वाचतो का याचं एकतर मेन कारण आहे की मी सदाशिवपेठेत जन्मलो, त्यामुळे मला डिस्ट्रॅक्शन फार आवडत नाही. मी ज्या फील्डमध्ये काम करतो ते आहे ॲक्च्युली, ते एक डिस्ट्रॅक्शनच आहे ज्या फील्डमध्ये मी काम करतो. पण जेव्हा मी समजा एखादा पॉडकास्ट बघतो तर खाली मला मुन्नी बदना मूवीच्या गाण्याचं रेकमेंडेशन येत नाही आणि डिस्ट्रॅक्ट नाही करत. पुस्तक वाचताना मी त्या विचारांमध्येच असतो, मी डिस्ट्रॅक्ट होत नाही. पुस्तक वाचण्याचं मूळ कारणच माझं ते, आणि व्यसन त्याच्यामुळेच लागलं की जेव्हा मी पुस्तक वाचत असतो माझे विचार वर्सटाईल होत जातात आणि इमॅजिनेशन वाढत जातं. त्याच मी एखादा कुठला तरी मूवी बघत असेन किंवा कुठलं तरी काय यूट्यूब किंवा इन्स्टावरचा व्हिडिओ बघत असेन तर सतत माझ्या इमोशन्सशी मी खेळत असतो. आत्ता हस्तानाचं बघतोय, नंतर तत्वज्ञान बघतोय, नंतर काहीतरी हे होतं ते. तसं स्थैर्य नाही, सगळ्या लहरी डिस्टर्ब होत पुढे. हां, आणि डिप्रेशन यायला लागतं हळूहळू तुम्हाला. म्हणजे मी हे करून बघितलेलं आहे. मी मध्यंतरी सुट्टी घेऊन एकांच्या घरी गेलो होतो आणि काही नाही, तिथे म्हटलं काही पुस्तक शहाणपणा वगैरे काही नाही करायचं, आपल्याला जसं लोक वागतात तसं वागू. आणि मी खरंच एका नंतर मला असं ते काय एन्झायटीचा प्रकार सुरू झाला होता सतत ते रील्स बघून. आणि कारण रील्सचा प्रॉब्लेम तो आहे की एकाच प्रकारचे रील्स तुम्हाला दिसत नाही आणि सतत तुमचे इमोशन्स चेंज होत राहतात. आणि ज्याला इमोशन्समध्ये किंवा काय म्हणू इमोशनली जो स्थिर नाही आहे ना, त्याचं फायनान्शियल बॅलन्स पण नीट नाही राहत. त्याचा काय म्हणू कोणासोबत जर का त्याचा अफेअर असेल तर ते सुद्धा नीट नाही टिकत. आईवडिलांसोबत आणि मित्रांसोबत पण नाही ते राहू शकत, कारण ते स्थिर नसतात मेंदू आणि मनाने. आणि तो एक मेजर प्रॉब्लेम आहे. वा, तू वाचन करतोस, तुला खंत आहे की मराठी भाषा अजून ग्लोबल का नाही? हो, जास्त प्रमाणात खूप मोठी. आता हे ग्लोबल माध्यमच आहे हातातनं, वैश्विक जागतिक. त्या माध्यमातून तू पण प्रयत्न कर मराठी भाषा ग्लोबल पोचवण्यासाठी. प्रयत्न चालू आहेत माझे काही. होप सो की लोकांना ते बघायला मिळतील काही काळानंतर. त्याच्यावर तर माझे पूर्ण प्रयत्न त्याच्यावर चालू आहेत. म्हणजे लिटरली मी मराठी किडा जेवढा करतोय तेवढाच वेळ मी त्याही गोष्टीला देतो. माझं म्हणणं आहे आपल्या भाषेत तयार झालेलं भले दुसऱ्या भाषेत जाऊ देत, पण ते आपल्या भाषेत तयार झालं म्हणून प्रसिद्ध होऊ देत. फार लाजिरवाणी गोष्ट आहे की जी भाषा दुसऱ्या क्रमांकाची होती या भारतामध्ये ती आता 3ऱ्या क्रमांकाची झाली आहे आणि बंगाली 2ऱ्या क्रमांकाची झाली आहे. तमिळ, तेलुगू खूप महान भाषा आहेत, पण ते वापरणारे कमी संख्या असून सुद्धा त्यांच्या भाषेत ते चित्रपट बनवू शकतात. आणि अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, लोक फक्त आणि फक्त क्रिटिसाइज करायला आपल्या मराठीत पुढे येतात, मराठी माणसाला किंवा मराठी कलाकारांना. पण मी अशी कमेंट बघत नाही की अरे ठीक आहे तू प्रयत्न केलास. एक कमेंट नाही, मला वाईट वाटतं जे कोणी कमेंट करताना माझी, म्हणजे ही मराठीची सगळ्यात मोठी हार आहे. म्हणजे याच्यापेक्षा दुर्दैव नाही आहे की मराठीची लक्तरं मराठीच माणूस काढतोय, मराठी कलाकारांची लाज मराठीच माणूस काढतोय. तुम्ही कमेंट करता, तो माणूस चुकतोय, तो चुकणार आहे कारण तो प्रयत्न करतोय. असं होणार नाही आहे की तो ब्रह्मदेव नाही की तो चुकणार नाही आहे. तुम्ही प्रयत्नही करत नाही आहेत. म्हणजे मला वाईट वाटतं, एक डिलेव्हरी बॉय, मी मध्यंतरी 2 व्हीलरवर फिरत होतो तर तो मला म्हणला की अजूनही 2 व्हीलरवरच का? म्हणलं का हवेत फिरू, डोक्यात हवा घालून घेऊ? काय म्हणणं काय तुझं? का म्हणजे मला तुमच्यासोबत राहायचं आहे, मला तुमच्याशी कनेक्ट राहायचं आहे. खूप गाणेडे अस्मिता नाही हा तर खूप पुढचा भाग, जे अनेक नेते राज ठाकरेसुद्धा म्हणतात की अस्मिता आपण विसरत चाललो वगैरे, पण आता खूप पुढचा भाग. पण ॲटलिस्ट एखादा माणूस आपल्या भाषेत प्रयत्न करतोय त्याला ॲप्रिशिएट करा. तो चुकणार आहे हे मान्य करा कारण तो प्रयत्न करतोय, त्याची चूक त्याला समजवा. इतक्या गाणेड्या सर शिवाय मी काही मुलींच्या याच्यावर माहीत, भले ते त्यांचा कंटेंट खराब असेल मी मान्य करतो, पण इतक्या गाणेड्या खालच्या स्तरावरच्या कमेंट, आया बहिणींवरनं शिव्या, ह्या कमेंट्स आहेत आपल्या. आणि ही नव्हतीच ना आमची मराठी. आमच्या मराठीत अशा शिव्या आहेत ज्याच्यामध्ये आई बहीण काढण्याची गरजच नाही, पण तुम्हाला त्या माहिती नाही आहेत कारण दुसऱ्यांची मराठी काढताना तुम्ही स्वतः मराठी पण विसरत चाललात. किचनला शेवटचा स्वयंपाक घर कधी म्हणाला होता ते आधी मला सांगा आणि मग सगळ्यांच्या व्हिडिओ खाली कमेंट्स करा. असो, सॉरी. तुला जेव्हा ट्रोल करतात लोक तर किती होतं ट्रोलिंग? होतं का? कम्पॅरेटिव्हली मला कमी ट्रोलिंग होतं. याचं कारण असं आहे की मी एक निवेदक आहे आणि लोकांच्या गोष्टी मी ऐकतो आणि बऱ्यापैकी त्यांना ट्रोलिंग होतं माझ्यापेक्षा. आणि मी कोपरखळ्यात काढतो त्यामुळे मी त्यातनं वाचतो कारण दुसऱ्याच्या उत्तरावर डिपेंड असतं. माझ्यावर ट्रोलिंग 1-2 वेळा झालं आहे, पण ते माझ्या चॅनलमुळे नाही आलं. दुसऱ्यांच्या चॅनलवर मी जेव्हा काही गोष्टी बोललो तेव्हा झालेलं आहे. पण आता ते काय योग्य अयोग्य मला माहीत नाही, पण होतं ट्रोलिंग. मी काय फार कमेंट, कारण की मला एक सोपी गोष्ट माहिती आहे
की ज्या व्हिडिओला 200 कमेंट्स आल्यात, भले 200 वाईट्स आहेत, पण त्याला 6,000 शेअर्स आहेत. सो ज्यांनी शेअर केलं त्यांनी ॲप्रिशिएट केलं आहे. 6,000 लोकांनी तुम्हाला थेट ॲप्रिसिएशन दिलं आहे, तर मी त्या 200 कमेंटचा कशाला वाईट वाटून घेऊ. इतकं सिम्पल आहे. आणि मी म्हणलं तसं की असंच मी काय म्हणू की एक कमेंट आली आणि मी घाबरत बसलो तर मी या क्षेत्रातच राहिला नाही पाहिजे. मग मी आपलं मस्तपैकी बँकेत कारकून वगैरे छान किंवा कुठेतरी असा उत्तम जॉब केला पाहिजे की ज्याच्यामध्ये मला कोणी ट्रोल बिल नाही करणार, आणि कोणी केलं तरी मला फरक नाही पडणार, कारण माझा सॅलरी येत राहील. तो आत्ता जॉबचा संदर्भ दिलास, त्याच्यावरनं एक उत्सुकता आहे. पूर्ण वेळ यूट्यूबर म्हणून आर्थिकरित्या जगता येतं का? नाही. ॲव्हरेज साधारण किती पैसे एखाद्या यूट्यूबरला मिळतात? आता तुला मराठी किडासाठी 1 मिलियन 10 लाख सबस्क्रायबर आहे. वैचारिकसाठी किती आहेत? 7.5 लाख. सॉरी 7.5 लाख आहेत. हां. खादाडीसाठी वेगळे, खादाड किड्यांसाठी. तर हे कन्व्हर्जन पैशामध्ये कधी होतं किंवा किती ॲव्हरेज पैसे मिळू शकतात? एक नक्की कुठलाही व्यवसाय काढला की त्याला एक साधारण असं म्हणलं जातं की 2.5 वर्ष सस्टेन व्हायला लागतातच. 7 वर्षामध्ये तो पूर्ण पाय रोवून उभं राहतो, जो की आत्ता आम्ही कुठेतरी सुरू झालं आहे, कारण मीडिया हाऊस वगैरे सुरू झाले. तुम्ही म्हणताय ते काही वर्षांनी एवढं नक्की की यूट्यूब तुम्हाला ब्रेड आणि बटर देतं. पण आत्ताच्या लोकांची मेंटॅलिटी अशी आहे की लोकांना रोज नवीन आणि फ्रेश हवं आहे. म्हणजे अनेक कलाकारांच्या बाबतीत पण हे होतंच ना की एक काळ त्यांनी गाजवलेला असतो. सगळेच अमिताभ बच्चन नाही बनत, एक काळ गाजवलेला असतो आणि नंतर ते नाही सस्टेन होत. सेम विथ यूट्यूबर्स, रील स्टार, या सगळ्यांसोबतच घडतं. तुम्ही रोज कंटेंट देताय आणि रोज तुम्हाला काहीतरी नवीन द्यायचं आहे. तुमच्या विचारशक्तीला काहीतरी मर्यादा असतील ना, आणि पैसा हा त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही रोज शक्य आहे का? रोज बाबा मी रोज व्हिडिओ टाकतोय, प्रत्येक व्हिडिओला 5 लाख व्ह्यूज येतील. सबस्क्रायबरवर तुम्हाला पैसा मिळत नाही, तुम्हाला त्या व्ह्यूजवर पैसे मिळतात. आणि ते सुद्धा जर का लेट्स से मी आत्ता कुठल्या तरी मुलींवर व्हिडिओ केला तर यूट्यूबकडे मुलींच्या प्रॉडक्टचे ॲड जास्त असतात. सो त्यामुळे आम्हाला जास्त फायदा होतो. यूट्यूबला देण्याच्या ॲड्स आणि आपला व्हिडिओ याचं जर का लग्न लागलं बरोबर तर आपल्याला जास्त पैसा मिळतो. अगदी बेसिक आणि थोडक्यात सांगायचं. पण मग नव्याने या क्षेत्रात येणाऱ्यांना तू काय मैत्रीचा सल्ला देशील? नव्याने या क्षेत्रात येत आहेत त्यांना मी आज सल्ला देईल की हे जे माध्यम आहे हे पब्लिसिटीसाठी वापरा आणि त्याच्यातून वेगवेगळे बिझनेस करत राहा. जसं की आमची स्वतःची वेबसाईट आहे kidebuzzcom, ज्याच्यावर आम्ही टी-शर्ट्स विक्री करतो. आमचं स्वतःचं मराठी किडा नावाचं डोमेन आहे, ज्याच्यावर आम्ही काय म्हणू डिजिटल स्ट्रॅटेजी आणि त्यांना काय म्हणू डिजिटली प्रेझेन्स कसा वाढवायचा याच्याबद्दल त्यांची स्ट्रॅटेजी ठरवतो, सोशल मीडिया हँडल करून देतो. हा सगळा प्रकार आम्ही करतो आणि त्यातनंही आमचं इन्कम सुरू आहे. सो असं नाही राहिलं आमचं आता की बाबा आता यूट्यूबमधनं पैसे नाही आले तर काय करायचं, कारण काही यूट्यूबचं चॅनल्स पण आम्ही काय चालवतो, व्हिडिओ प्रोडक्शन करून देतो, ऑडिओ प्रोडक्शन करून देतो. स्टोरी टेल्स सारख्या काही प्लॅटफॉर्म्सवर आमची अनेक पुस्तकं आहेत जे आम्ही ऑडिओ स्वरूपात करतो. अनेक रील्स आहेत ज्यांच्या मागे माहीत नसतील की आमच्या बॅकग्राऊंडला मराठी किडा हे आवाज प्रोड्यूस करतो. असे बिझनेस आहेत आणि ते वाढवायचं होतं याच दृष्टीने आम्ही सुरू केलं होतं. तुम्ही जर का फक्त यूट्यूब चॅनल काढू आणि मी फेमस होईन, मी रील स्टार झालो आणि मी फेमस होईन असं नाही होत. आत्ता बऱ्याच यूट्यूबर्सची मला अवस्था माहिती आहे, काय कोण डिप्रेशनमध्ये आणि मोठमोठी नाव आहे ती. तुम्हाला असं वाटतं काय आहे याचं तर लाईफच चेंज झालं आहे, हा मस्त फॉरेनला वगैरे जातोय, पण खूप वेगळं असतं रियालिटीमध्ये. हे सगळं आपण बोललो, तुझं आणि गणेशोत्सवाचं काय नातं आहे? एक आर्टिस्ट म्हणून, एक माणूस म्हणून, मूळ पुण्याचाच आहेस. गणेशोत्सवाचं तेच नातं आहे जे प्रत्येक पुण्यातल्या गणेशोत्सवाच्या मुलाचं असेल, की जे खांद्यावर बसून डेकोरेशन्स बघणं, हलते देखावे बघणं, याच्यासारखी दुसरी मजा नाही. अर्थात कधी कधी असं वाटतं की पुण्यातले जरा हलते देखावे कमी झाले, जिवंत देखावे वाढले, त्याचा आनंद आहे. पण गणपतीबद्दल सगळ्यात महत्त्वाचं नातं म्हणजे माझा स्वतःचा जन्म गणेश जयंतीला झाला आहे. आणि एक काय माहिती योगायोग आहे का काय, माझ्या आजोबांच्या हातावर गणपती आणि खाली मारुती असे दोघांचं गोंदवून घेतलेलं चित्र होतं. माझा जन्म गणेश जयंतीला झाला आणि माझ्या भावाचा हनुमान जयंतीला झाला. सो ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि माझ्या बद्दल म्हणाल तर गणपतीच्या जो माझा सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे तो गणपतीच्या मूर्त्या त्यांच्या घरी बनल्या जातात. आता तो भारतात नाही आहे पण त्यांचं घराणं अजूनसुद्धा गणपतीच्या मूर्त्या बनवतो. सो गणपतीशी नातं म्हणजे गणेश उत्सव जेव्हा येतो तेव्हा ऑटोमॅटिकली मी कितीही स्ट्रेसमध्ये असेल तरी स्ट्रेस फ्री व्हायला लागतो आणि त्या 10 दिवसात मी कमीत कमी कामं ठेवतो.
आणि मध्यंतरी आम्ही जिवंत म्हणजे काय म्हणू डिजिटल देखावे सुद्धा केले होते गणपतीमध्ये जेव्हा लॉकडाऊन आणि हे होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाप्पांसोबतचं नातं म्हणजे की जो कलेचा देवता आहे त्या क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे आणि याच्यापेक्षा दुसरं काय सांगणार. एक थेअरी आहे मी कोणाची ती मला माहीत नाही, पण सगळ्यात उत्तम पर्सनॅलिटी कोणाची असते प्राण्यांमध्ये, उत्तम पर्सनॅलिटीचा जर का कोणी हे असेल द्योतक तर ते हत्तीला म्हणलं जातं. आणि तसंच मला गणरायाची पर्सनॅलिटी वाटते की शक्ती आणि युक्तीचा संगम म्हणजे आपले गणराय आहेत. म्हणजे आपली जशी मूर्तीसुद्धा आहे, आपल्याला लक्षात येईल की एक उत्सव काय करू शकतो आणि एक मूर्ती काय माहिती ज्यांनी कोणी याची रचना केली आहे या मूर्तीची किंवा गणरायच खरं तर सगळ्या विश्वाचे निर्माते आहेत, पण ज्यांनी कोणी हे गणराय यांची मूर्ती ज्यांच्या कोणाच्या सुरुवातीला स्वप्नात आली असेल किंवा ज्यांनी त्यांनी घडवली असेल, मला नेहमी असं वाटतं की तुम्ही ही मूर्ती बघा, तुम्हाला तुमच्या मनात विकारच येणार नाहीत. आणि हे मला सातत्याने जाणवतं. मी खूप वेळा आजकाल आम्ही करतो, रात्री जातो आम्ही 10च्या नंतर बाहेर पडतो, जेव्हा देखावे बंद झालेले असतात. आम्ही गणपतीसमोर 1.5 2 तास गप्पा मारत बसतो कार्यकर्त्यांशी आणि त्या गणपतीकडे बघत. अचानकच भारी वाईब तयार होते. उगीच मला अजूनही याचं उत्तर नाही सापडलेलं. सो त्याचं आणि गणरायाचं आणि माझं नातं आणि बाप्पाची मजा ही आहे ना, मी बाप्पाला आरे तुरे पण करू शकतो. ही त्या देवत्वाची महती आहे. मी आरे तुरे करू शकतो तरी तो मला माझा वाटतो. मी आवजाव करू शकतो. मी लहान एकमेव देव असेल, मग मी असं बघितलं नाही की इतर देवतांची पूजा अगदी लहान मुलांपासून सगळेच करतायत मनापासून, पण जेव्हा गणपतीची आरती वगैरे येते ना, मी बघतो की लहान मुलगा म्हणजे अगदी 2-3 वर्षाचा मुलगा सुद्धा टाळ्या वाजवतोय आणि 70-80तले आजोबा पण त्याच्यासोबत तल्लीन होत आहेत. सो ही जी गोष्ट आहे. आणि पुण्यातले गणपती म्हणजे बाकीची शहरं आहेत जे असं म्हणतात की आमचा गणपती वगैरे, पण पुण्यातला गणपती सुरुवातच इथून झाली नाही का, इथूनच एक्झॅक्टली. म्हणजे खरंच मान असतील ना ती लोक. मग भाऊसाहेब रंगारींना हे महत्त्व लक्षात येणं की कुठली गोष्ट या सगळ्या विखुरलेल्या समाजाला एकत्र आणू शकते, इतकी छोटी आणि इतकी महत्त्वाची गोष्ट लक्षात येणं, खरंच भारी लोक असणार आहेत. आणि या लोकांमुळे आज आपण गणेश उत्सव बघतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जिथे ही गोष्ट सुरू झाली त्या शहरात माझा जन्म झाला, याच्यापेक्षा काय असू शकतं अजून. मग त्या विद्वत्तेच्याच खाणीत जन्म झालाय माझा. वा वा, मस्त. सूरज, तू अशी गप्पा म्हणून खूपच मजा आली, फार बरं वाटलं मित्रांनो. गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे की असेच वेगवेगळे विषय तू वेगवेगळ्या तुझ्या प्लॅटफॉर्म्सवर, व्यासपीठांवरती छान पद्धतीने हाताळत राहा, आमच्यापर्यंत पोचवत राहा, हसवत राहा आणि अंतर्मुख सुद्धा करत राहा. आणि करोडो तुझे चाहते, सबस्क्रायबर, व्ह्युअर्स निर्माण होऊ देत. येस, गणपती बाप्पा मोरया.